म्हणजे अनेक वेळा पाहिलं तर या पीचसाठी प्रथमतः 15 ते 20 हजार खर्च करून पीच सिमेंटचा पाटा पीच बनवला गेलाय आणि प्रथमतः या आज मैदानावरती पाहिलं तर 36 संघांसाठी हे प्राधान्य देण्यात आलं आहे। निश्चित मित्रांनो, क्रिकेट हा खेळ परिश्रमाचा आणि विश्वासाचा, यात मीपणा करू नका, कोणत्या खेळाडूचा खोड्या काढू नका। आपण काय आहोत ते ओळखा, विजय आपलाच होईल। स्वतःसाठी नाही तर आधी तुमच्या संघासाठी दिलेली संधीचं तुम्ही सोनं करा। मित्रांनो, निश्चित मित्रांनो, आपण येऊया या मैदानाच्या आतमध्ये। आपण पाहिलं तर चारू बाजूने आपण पाहिलेत ना, तर चौकार आणि षटकार हे आतिषबाजी बरीच वेळा आपण पाहिलेत, परंतु आजचा अंतिम दिवस या आपल्या भेटीसाठी हा क्रिकेटचा रणसंग्राम आणि रणसंग्राम आज आपल्या समवेत माझ्या सोबत असतील रत्नागिरी लाईव्ह स्पोर्ट चॅम्पियन मधून पाहतोय आपण, यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण दाखवणार आहोत मैदानावरती। आणि ह्या मैदानाची खेळपट्टी आहे ती प्रथमतः निश्चित पाहिली असेल की खरोखर सकाळच्या सत्रात पहिल्या सत्रामध्ये लेफ्टी बॅट्समनला इथे जास्त फायदा मिळतो। त्यानंतर जर 11-12 वाजले तर रायटीला जास्त बेनिफिट मिळतो, परंतु मात्र आज पाहायचं आहे या मैदानावरती एक वेगळीच खेळण्याची शैली आहे। नसतो या मैदानामध्ये ग्रास आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक नामवंत असं हे बेनगी गावामधील एक गोखले बेनगी नावाचं तळा आज या ठिकाणी हे गाव उपस्थित करून त्यांनी दिलेले आहे। तर आपण जाऊया थोड्याच वेळा त्या संघाला आपण सुरुवात करणार आहोत। बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातील विकास सर यांचं माझ्या समोर यांचं आगमन होतंय। मित्रांनो, देव करो सगळ्यांचा भला करो। मित्रांनो, देव करो सगळ्यांचं भलं करो। मित्रांनो, 2025 आणि आपल्या भेटीसाठी बेलगी गावामधून आजचा अंतिमचा शेवटचा दिवस याच साठी अट्टाच केला होता। तो दिवस वा गोड, ज्याला स्त्री पत्नी म्हणून समजली तो सीतेचा राम झाला। ज्याला स्त्री पत्नी म्हणून समजली तो सीतेचा राम झाला। ज्याला मैत्रीण म्हणून समजली तो राधेचा श्याम झाला। ज्याला स्त्री बहीण म्हणून समजली तो मुक्ताईचा मेनू झाला। ज्याला स्त्री आई म्हणून समजली तो जिजाऊंचा शोभा झाला। फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण विश्वाचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, या दोन स्वराज्याच्या छत्रपतींना घडवणाऱ्या प्रथमतः राजमाता जिजाऊ आऊसाहेबांना प्रथम त्योहार मानाचा मिळाला। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणरायाला प्रथम वंदन करून प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञात हरोनी बुद्धी मत दे आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दारिद्र्य दुःख वदे देशांतर पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुत तोषभी। श्रीशाच्या आधी गर्दीच्या गती ज्ञानेश्वरांचा निर्जीव भिंती, होऊन गेले रथी महारथी प्रथम पूज्य महागणपती। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरुमय देव सर्व कार्येषु सर्वदा। प्रथमतः आपण त्या गणरायाला वंदन करून आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात केलेली आहे, परंतु अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज याला प्रथमतः मानाचा मुजरा करून छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की अर्थ काय पहा। छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की तो 36 बळ असणारे, ते पच ते मुघलांना करणारे, परत न फिरणारे, या विश्वात तिन्ही जगांना जाणणारे, जिजाऊंचे पुत्र व हार न मानणारे, या राज्याचे हितचिंतक, या जनतेचा राजा, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपण पाहतोय यांच्या स्पर्शाने पावन झालेली ही नगरी आहे। त्या आई भवानीला, त्या गणपती बाप्पाला वंदन करून मी पुन्हा प्रेक्षक वर्ग आणि क्रीडा रसिक आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनापासून 2025 मध्ये मी अरुण धनावडे कोकणी वादळ आकाशवाणीच्या केंद्रापासून सर्वांचं मनापासून हात जोडून सोनेरी स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या मॅच मध्ये आपण जर पहिला सामना या ठिकाणी
आणि निवेल या मॅच मध्ये आपण पहिल्या सामन्याला तिसरा अंतिम हा शेवटचा दिवस या ठिकाणी आपल्याला सुरुवात करतो. श्री घोडेश्वर युवा बेलगी नागलेवाडी आयोजित बेलगी चॅम्पियन ट्रॉफी 2025 दिनांक 11 मे रोजी सर्व क्रीडा रसिकांचे आपण सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आणि पहिल्या सामन्यासाठी आपण आमंत्रित करतोय निवले वर्सेस महापुरुष भंडारवाडी या दोन्ही संघांचा आपण निवेली वर्सेस महापुरुष भंडारवाडी या दोन्ही संघांमध्ये टॉस होणार आहे. टॉस साठी दोन कर्णधार टॉस करण्यासाठी यायचं आहे. तेच मित्रांनो महापुरुष भंडारवाडी वर्सेस निवेली दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. टॉस करून घ्यायचा आहे. पहिलाच अंतिम दिवसाचा पहिला सामना आणि पहिल्या सामन्याचा टॉस आपल्या समोर या ठिकाणी चेतन सर यांच्या शुभेच्छा आपण पास करतोय. लवकर आपण सामन्याला सुरुवात करायचीच आहे थोड्याच वेळात. मित्रांनो निवेली आणि महापुरुष भंडारवाडी टॉस होईल तर आपण निर्धार आपण स्वतः त्वरित तिथे सांगायचं आहे आणि घेऊन यायचं आहे. निर्णय लगेच सांगायचा आहे. टॉस जिंकला इथे आपण पाहतोय. महापुरुष भंडारवाडी या संघाने टॉस जिंकलाय आणि इथे मात्र आपण कर्णधाराची थोडी चर्चा करूया. पण आम्ही जाऊया थोडं मैदानाच्या आतमध्ये. तर प्लीज आपला निर्णय सांगायचा आहे टॉस बिनगुल. निवेदी प्लीज आपण 11 जण आणि इथून आपण ज्या मॅच सुरू होण्याच्या आधी आपण डगआउट मध्ये बसत आणि इथून डगआउट मधून आपण आपल्या फलंदाजांना पाठवायचं आहे. तर आपण प्लीज निर्णय सांगायचा आहे. निर्णय असला पाहिजे. पहिला सामना आहे लवकर सुरू करायचा आहे. अंतिम दिवस आणि आपल्या आज या ठिकाणी फायनल सेमीफायनलच्या आज सामने या ठिकाणी सपोर्टूस करायचे आहेत. टॉस जिंकला आपण निश्चित आपला निर्धार लवकर सांगायचा आहे. टेनिस 6 बॉल आपण आजच्या स्पर्धेमध्ये 3 दिवस आपण खेळवतोय. परंतु नवीन चेंडू आपल्या माध्यमातून इथे दोन्ही संघाला दिला जाणार आहे. बेलगी चॅम्पियन ट्रॉफीचं खरोखर या ठिकाणी कौतुक करावं लागेल. प्रथम पारितोषिक 50,000 रोख रक्कम. द्वितीय पारितोषिक आपण पाहिलं रोख रक्कम या ठिकाणी इथे 30,000च्या माध्यमातून इथे पाहायला मिळतो. निश्चितच ही कौतुकाची स्पर्ध आहे. श्री घोडेश्वर युवा बेलगी नागलेवाडी आयोजित बेलगी चॅम्पियन ट्रॉफी 2025 आज या ठिकाणी आपण थोड्याच वेळात थोड्या क्षणामध्ये मैदानाच्या आतमध्ये जाणार आहोत आणि हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्या भेटीसाठी येतोय मित्रांनो. थोड्याच वेळात त्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. तेच मित्रांनो तर थोडी घाई करायची आहे. बरोबर 10 वाजून 10 मिनिटं झालेत. 20 मिनिटांमध्ये एक इनिंग झाली पाहिजे. फोकस करायचं मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये पंच चाललेले आहेत. मुजीवर सर बिलॉंग करतात पूर्णगिरी म्हणून आणि इथे माया दळवी सर देखील आता मैदानाच्या आतमध्ये पंच म्हणून चाललेत. गावखडी इथून बिलॉंग करतात. परंतु अप्रतिम सुंदर पद्धतीचा पंच देखील या ठिकाणी आपल्या 3 दिवस सातत्याने लागलेत. खूप महत्वपूर्ण निर्णय अचूक टप्प्यात कॉम्बॉक्स पर्यंत पोहोचवतात आणि खूप महत्वाची कामगिरी बजावलेली आहे इथे. परंतु निवेली या संघाने टॉस जिंकून मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. परंतु आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण एक लाईन मध्ये शिस्त पद्धतीने आपण आपल्याला जायचं आहे आणि आमंत्रित केलेलं आहे फलंदाजासाठी महापुरुष भंडारवाडी या संघासाठी. आपण देखील डगआउट मध्ये बसायचं आहे आणि इथून मात्र आपण फलंदाजासाठी मैदानाच्या आतमध्ये जायचंय. गुणलेखकाच्या दिवसाला पाहतोय प्रथमतः पहिल्या सत्रामध्ये पहिल्या मॅच मध्ये आपण अक्षय नागले सर यांचं देखील इथं स्वागत या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय आपण यांचं. आणि आजच्या या दिवस प्रहारामध्ये
3 दिवसभर आपण ज्याची चर्चाच करतोय, शंतनू इन्स्पोर्टेक प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत, खरोखर याचे मालक आहे संदीप अशोक बिर्जे सर यांचं व्यवसाय, मराठी एक व्यवसाय, या गावाची एक आन बान शान, एक मोठा व्यावसायिक अंधेरीमधून त्यांचे शॉप आहे इथे आणि स्पर्धेसाठी एक लाख मुलाचं योगदान लाभलेलं आहे इथे. श्री गोडेश्वर युवा क्रिकेट देणगी नागलेवाडी आयोजित 2025 मध्ये पर्व 11व, आणि हे पर्व 11व नसून या पुढील पर्व 100 पर्व कसं करता येईल याचा प्रयास या ठिकाणी केला जातोय. परंतु या ठिकाणी सर्वोत्तम आपण जी क्लॅरिटीच्या माध्यमातून पाहतोय ती युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह यांचे मालक सर्व 3 दिवस आमचा लघुलग सोडले गेले सौरभ दादा सर मयेकर यांचं देखील इथे मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑपरेटर त्यांच्या सोबत देखील आहेत, खूप स्वतःच आहेत. कॅमेरामॅन यश आणि राज सर देखील आहेत. यांच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील, या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक क्षण इथला खड्यानखडा या ठिकाणी प्रत्येक क्षण टिपला जातो आणि प्रत्येक क्षण त्या युट्यूबच्या माध्यमातून टिपून घर बसल्या महाराष्ट्रभर चर्चा असलेली ही नावलौकिक आणणारे आपले जे सौरभ दादा यांनी खूप नाव कमवलं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आणि आज 3 दिवस आमच्या समवेत जोडले गेलेत. तर मॅचला आपण थोड्याच वेळात तर लगेच सुरुवात करायची, पण आपण देखील तत्पूर्वी चालू करायचा आहे सामना. लाभले आम्हाचं भाग्य, आम्ही बोलतो मराठी, झालो खरंच धन्य ऐकतो मराठी, धर्म जात पंत एक मानतो मराठी, साऱ्या जगात माय मानतो मराठी, अभिमान बाळगा, मराठी बोलता आलं पाहिजे. निश्चित माणसानं आपण कोकणी आहोतच, बाहेर इतर दिशा गेलो मुंबईमध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये तर मराठी ऐकता आलं पाहिजे, मराठी संस्कृतीमध्ये जगता देखील आलं पाहिजे. मी स्वतः बिलॉंग करतो चिपळूण शहरामधून, मिरवणी गावातून. या मातीने इतकं काही मला भरभरून दिले ना, प्रथम त्यांनी मातीचा सर्वाधिक अभिमान बाळगतो. निश्चित स्वरूपात मी सर्वांना मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि या पहिल्या सामन्यात आपण इथे निवेली वर्सेस महापुरुष भंडारवाडी या पहिल्या मॅच आपण लुप्त घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मी आउटपुट आपलं हे केलेस ना, लेटर बॉक्स केलेस ना, लेटर बॉक्स आहे ना, तरी पण एकदा चेक कर. आणि एनडीए ना तर काळोख आला तुझा, तो 0 करून टाक. हा मळबड आली ना तर मध्ये मळबड येते, तेव्हा तो 0 घे. आणि गेम माइनस आहे ना. चला दोस्तों, कहते हैं मुस्कुराती जिंदगानी चाहिए, बाद में ऐसे रवानी चाहिए, सारी दुनिया आपकी हो जाती है, सारी दुनिया आपकी हो जाती है, बस दोस्तों ऊपर वाले की मेहरबानी चाहिए. दोन्ही संघांनी कर्णधारांनी आपले प्लेइंग लिस्ट द्यायचे. लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. येस, या ठिकाणी खरोखर आपला जेव्हा भावाचा माणूस आज या ठिकाणी आगमन होते, म्हणजे निशू गोटनकर यांचं आगमन होते. या स्पर्धेच्या माध्यमातून खरोखर मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो निशू याचं. गोड कौतुक देखील करूया. खरोखर प्रत्येक क्षणामध्ये पहिले तर आपण या क्षेत्रामध्ये एक नावलौकिक असा निशू याचं देखील या व्यासपीठावरती आगमन होते. आणि आपण येऊया थोडंच मैदानाच्या आतमध्ये. अभिष्ट चिंतन 16 टेनिस क्रिकेट विश्वामधला आपण ही बेलगी गावामधला हा टेनिसचा वर्ल्ड कप
आपल्या भेटीसाठी अंतिम सत्रामध्ये आपण पाहतोय आजच्या मैदानावरती हा कहर आणि आपण रंगणार आहे बेलगी चॅम्पियन ट्रॉफी 2025 मधला हा क्रिकेटचा रणसंग्राम. आपल्या भेटीस पहिल्या सामन्याला पहिल्याच चेंडूचा श्री गणेशा आजच्या मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. सगळे उत्सुक आहेत कारण का आजचा दिवस खूपच गोड आहे, ब्युटिफुल लवली. आपण पाहतो या दिवसाला सुरुवात करतोय. आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे, परंतु शिवरायांच्या मातृभूमीवरती जन्माला आलोचाच मला सार्थक अभिमान आहे. साहिल कोण आहे? अथर्व. निश्चित आजच्या पहिल्या मॅचचा आपण स्कॉर पाहतोय. महापुरुष भंडारवाडी याचा स्कॉर पाहतोय आपण. साहिल पारकर, अमेय पारकर, शैलेश पारकर, अथर्व नागले, विभाज पारकर, प्रसाद पारकर, सुमित नागवेकर, सुयोग नागले, स्वराज नागले, ओम शिरवटकर, शब्बीर कासू, नंतर MCC निवेली या संघाचा स्कॉर पाहतो आपण. निलेश कनेरी, सतीश कातकर, सुशांत कातकर, योगेंद्र कातकर, श्रीकांत कातकर, मंदार कातकर, विपिन जाधव, प्रथमेश जाधव, विश्वेश कोकळे, विश्वेश घोविले, दीपेश तिर्लोटकर, शरद प्रोफाईल नवाळे, गणेश रोकडे, केतन कातकर या सर्व क्रीडा रसिकांच्या मी पहिल्या मॅच सुरुवात करत असताना सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. चला मित्रांनो, येऊया मैदानाच्या आतमध्ये. गणपती बाप्पा मोरया. पहिल्या चेंडूचा श्री गणेश या मैदानाच्या आतमध्ये होताना पाहतोय. राऊंड विकेट गोलंदाज या ठिकाणी फोन केल्या, मात्र त्या एक पहिल्याच्या दिशेने मात्र एक धाव पहिल्याच धावामध्ये या ठिकाणी श्री गणेशा केलाय. इथे मात्र पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपण बॅटरमध्ये साहिल आणि अथर्व याला डावखोरा फलंदाज पहिल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पहिल्याच मॅचला पहिली सुरुवात मात्र पहिला चेंडू आपण पाहतोय की 10:17 पहिला चेंडू पडलाय. पहिल्या मॅचची सुरुवात झाली. निवेदी एका बाजूला वर्सेस महापुरुष भंडारवाडी या दोन्ही संघांमध्ये आपण पहिला सामना रंगणार. निश्चितच या भेटीसाठी आपण या ठिकाणी सर्व क्रीडा रसिक आदित्य बदल पाहतोय आणि मान्यवर यांच्या उपस्थितीने हा सामन्याला आपण सुरुवात केली आहे. 3 नंबर गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज मंदार मात्र आपण पाहतोय एक चतुर चालाक लोंबडी या मैदानाच्या आतमध्ये, अर्थात मंदारला देखील या मैदानाच्या आतमध्ये पाहतो. व्हेरिएशनचा एक खूप आशा. चेंडू सोडून दिलाय, परंतु इथे मात्र पंचांनी नो घोषित केला. इथे मात्र नोच्या वरती फ्री हिट मिळणार. बोनस पॉइंट आहे या ठिकाणी. इथे मात्र या सुवर्ण संधीचं सोनं करू शकतोय का ते पाहायचंय. अथर्व याला एक धाव निश्चित मिळते. धावफलकावरती घरामध्ये जाऊन पोहोचले. 2 वरती पाहतोय आपण, परंतु आजचा दिवस अंतिम दिवसाला पहिला सामन्याला सुरुवात मात्र या ठिकाणी मात्र करत असताना पाहतोय तो आपण महापुरुष भंडारवाडी संघाकडून गोलंदाज ट्रॅकवरती पूल केलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे ऑन साईडला. इथे मात्र धाव मिळणार एकच. चर्चा मात्र या मैदानाच्या आतमध्ये असणार आहे, कारण की इथे मात्र सुरुवात मात्र करत असताना कोणत्याही खेळाडूने कोणती एक चूक मात्र ती महागात पडू शकते. त्यासाठी त्या चुकीला माफी नाही. कोणतीही चूक न करता प्रत्येक चेंडू प्रत्येक क्षेत्ररक्षकाने ती काळजीपूर्वक दक्षता घेत असलेल्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खरोखर चांगला सामना रंगतोय. आणि इथे मात्र खरोखर रंगलाय, कारण की पहिला षटकामध्ये धाव मात्र आपण पाहिलेत. व्हेरिएशनचा खूप भाषा मैदानाच्या आतमध्ये चेंडू मात्र सरसावतोय. यष्टीच्या हातामध्ये स्वेलची सांगता होते आणि या स्वेलच्या सांगताने धावसंख्या आपण पाहिली तर 3 वरती स्थिरावले. काय गोलंदाजी पाहतो आपण. व्हेरिएशन करतोय मंदार. उलटा चेंडू घ्यायचा होता बॅटवरती, परंतु त्या ठिकाणी फुटवर्कचा वापर झाला नाहीये आणि इथे मात्र चेंडूची सांगता होते. या ठिकाणी व्हेरिएशन होते. व्हेरिएशन संधी आहे आणि इथे मात्र चेंडूची फेकी बघा. 10 ते 15 फूट अंतर नसेल, परंतु फर्स्ट कॉर्नरचा स्लिप असला 3 जर्सी क्रमांकाचा आपण खिलाडी पाहतोय. त्या ठिकाणी
विराज याला परंतु चेंडूची फेकी एवढी जोरदार करतोय यशस्वीच्या हातात देखील तो चेंडू जाऊन बसत नाही. इथे मात्र जीवदान मिळतंय परंतु त्या ठिकाणी आणि त्या जीवदानाच्या स्वरूपात आपल्याला पाहायचं आपल्या फलंदाजी जोडी साई आणि अथर्व यांच्या माध्यमातून धावसंख्या आहे ना ते 1 पुढे सरकले 4 वरती. तू पण काय करता काय काय ठरवलं काय म्हणता काय लागला पाण्याचा फोन व्हेरिएशन पहिल्या चतुर्थाला लोंबडे अर्थात पाहतोय मंदरला आपण व्हेरिएशनच्या माध्यमातून दोन्ही साईडने लेग स्पिन ऑफ स्पिनच्या माध्यमातून पाहतोय आणि इथे मात्र फलंदाजांना चकवण्यात मात्र माहीर आणि इथे मात्र एकच धाव मिळते. एका धावण्याचे संतुष्ट आहे. धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचले. समोर आमच्या सोडले गेले ते म्हणजे अक्षय समालोचक गुणलेखच्या माध्यमातून खूप सुरेख पद्धतीनं आकडेवारी या ठिकाणी करतायत. दिवसभर याची चर्चा असणार. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी हातावर असताना पाहतोय. हल्ली कसं आपण पाहतोय की बॅटला मात्र फुंकर मारत मात्र चेंडू यष्टीरक्षकांना तिथून चूक करत फर्स्ट कॉरिडॉर स्लिपच्या दिशेने आपण पाहतोय की सगळं हा चेंडू निघून जातो आणि स्वे चेंडू सांगता होते. धावसंख्या स्थिरावली ती 5 वरती. पहिल्या षटकाची जी सांगड घातली आहे मंदारे यांनी सुरेख पद्धतीचा गोलंदाज या ठिकाणी हाताळले गेले आणि इथे मात्र 5 धावा मात्र खर्च केल्या आहेत. खूप संघाला मोठी गरज होती इथे मात्र पण विकेट घेण्याचे परंतु ते मात्र त्यांना मिळाले नाहीये. त्या प्रयत्नाच्या नादात परंतु इथे धावा मात्र कमी दिल्या आहेत आणि मात्र बीट करून सोडले त्या फलंदाजांना. मिळेली गावचे हे आपण पाहतोय सुपुत्र एक अष्टपैलू फलंदाज ढाकळ स्ट्राईकला मात्र पाहतोय अथर्वला गोलंदाज स्ट्राईकवरती योगेंद्र छोट्या देहाचा गोलंदाज राऊंड विकेट टाकत असताना मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अथर्वला मात्र आता थोडस बॅटचा पेस ओपन करावा लागणार आहे या मैदानाच्या आतमध्ये. निश्चित केलाय चेंडू हवेमध्ये लाप केलाय परंतु दाढीला क्षेत्ररक्षक आहे जज होत याचा ऍब्सोल्युटली झाला. इथे मात्र पहिलं विकेटचं पत्र मिळत आहे ना विकेटच्या पदामधून आपण पाहतोय अथर्वच्या स्वरूपात हा फलंदाज बॅक टू डगआउट मध्ये परततोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अमय मात्र जातोय अथर्वाची जागा घेण्यासाठी. इथे मात्र धावसंख्या आहे ना आता अंकुश लगवले गेले 5 वरती आणि 5 पासून पुढे धावसंख्या सरकत नाही कारण पहिल्याच चेंडू पहिला विक्रम मात्र इथे मिळून दिलाय. पहिला विकेट मिळून दिला तो योगेंद्र यांनी. सुरेख चेंडूची क्षमता होती इथे मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडूमध्ये एलिव्हेशन प्रॉपर झालं नाही आणि इथून मात्र तंबूचा आश्रय मात्र त्या अथर्वला घ्यावा लागतोय बॅक टू माघारी डगआउटला.
गाड्या हलवून बघा प्रॉब्लेम होणार इकडे बघा. कोणती केबल पण असेल ना चार्जर मध्ये लावा तिथे अँटीना देतात ते जवळ नका मॅग्नेटिक फील्ड आवाज येतोय ना विकास फोन आला येतो का बघा आवाज आवाज येतो का ना हॅलो चेक चालू आहे मॅच वेगवेगळ्या मैदानाच्या आतमध्ये थोडंसं टेक्निशियन प्रॉब्लेम होतो परंतु इथे पाहतोय की निशू सर आले येस निश्चित सरांचा आपण इथे जेव्हा प्रवासा माणूस या व्यासपीठावरती आगमन झालं यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या मैदानाच्या मध्ये काय घडले काय बिघडलं हो काय ऑप्शन केलं होतं या ठिकाणी चेंडूचे मात्र त्या ठिकाणी पाहिलं तर सुरेख पद्धतीची वेगळी होती. चेंडू मात्र इतकं सुंदर वळवला होता आणि इथे मात्र बीट करून सोडलेला आहे. फर्स्ट कॉलेजचा आपण स्लिपचा पाहतोय आपण खिलाडी इथे मात्र त्याने हा चेंडू खरं एकच धाव मिळते परंतु चेंडू हिट करण्याचा प्रयत्न नादामध्ये परंतु फलंदाज सेफ मात्र पोहोचतोय. धावसंख्या पाहिजे आपण 7 वरती. व्हेरिएशन आजच्या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या मॅच पासून आपण पाहिलं तर व्हेरिएशन मध्ये व्हेरिएशनच करतात. हा दुसरा गोलंदाज योगेंद्र मात्र पाहतो मैदानाच्या आतमध्ये फिरकीचा जादूगार व्हेरिएशन केलाय पूर्ण केलाय चेंडूला मात्र पाहायचा दीर्घ दर्शक दूर जातोय का यस केलाय ऍब्सोल्युटली परंतु इथे मात्र मिळतात या चेंडूवरती चौकार मिळतोय या चेंडूवरती पूर्ण करण्याचा प्रयत्न परफेक्ट टायमिंग घेतला. इथे मात्र चेंडूची घोसली घेत असताना चेंडूला मात्र पाठवून दिलंय. शक्कर आहे रे बाहेर पडलो बॉल काय ना हात पडलो पोरच बोलणार येस पंच अंतिम कॉल काय षटकार चौकार याचा स्टार्ट कंटिन्यू या मॅच मध्ये पाहता आपण या पहिल्या इनिंग मध्ये पहिला चौकार मात्र मिळतोय आणि साहिलच्या बॅट मध्ये आलाय परंतु तो या ठिकाणी प्रयत्न चांगला होता त्या ठिकाणी पूल करण्याचा प्रयत्न केला जागेवरून स्टँड अँड डिलिव्हरी पाहतोय क्षेत्ररक्षक होता परंतु त्या ठिकाणी झेलबाई देखील सुटला. टायमिंग प्रॉपर करू शकले नाही जज करू शकले नाही आहेत खिलाडी आणि इथे मात्र जोदांच्या स्वरूपात पाहतो आपण साईला धावसंख्या परत पाहतोय 11 वरती जाऊन पोहोचले सरासरीचा गेम या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण 4 षटकांचा खेळ असणार आहे. इथे मात्र कट केलाय एक धाव मात्र निश्चित मिळण्याचा प्रयत्न नाही परंतु त्या प्रयत्नाच्या नादामध्ये इथे मात्र सक्सेस पाहायला मिळतो या मैदानाच्या आतमध्ये. आणि आज मात्र एका बाजूला पाहिलं तर निवेली वर्सेस आपण पाहतोय महापुरुष भंडारवाडी या संघामध्ये पहिला सामना रंगतोय परंतु या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. दुसरं षटक मात्र या क्रमांकावर संपले. दुसऱ्या षटकांचा धावसंख्या जर आपण पाहिली ती 12 वरती जाऊन पोहोचले. प्रत्येक षटकामध्ये 6 धावाच्या अशा खेळी खेळले परंतु खर्च होत आहेत 12 धावा 12 चेंडूने 12 धावा मात्र या ठिकाणी झालेल्या आहेत. परंतु पाहायचं आहे की अजून या मैदानाच्या आतमध्ये ती आजचीच पाहिजे आपल्याला पाहायला मिळत नाही. या मैदानावरचे ते षटकार आणि चौकारांची जी रूप आहे ते पाहायला मिळणार निश्चित. 2 षटक आहेत त्यात पुढे आपल्याला पाहायचंय. आता मात्र स्ट्राईकला आपण जर पाहणार आहोत तो म्हणजे शैलेश साहिल मात्र स्ट्राईकला पाहतो. पहिल्याच ओपनिंग पेअर मधला मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून बसला होता परंतु मैदानाच्या आतमध्ये संघर्ष घडताना असा दिसतोय. राऊंड विकेट गोलंदाज स्ट्राईक असणार प्रथमेश टप्प्याचा चेंडू होता परंतु आउट ऑफ द ऑप्शनचा जास्त भार होता. पंचाने मात्र अवांतर धाव इथे मात्र दर्शवतात. एक धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वरती आणि इथे मात्र साहिल मात्र अजून मैदानाच्या आतमध्ये मात्र काहूर मजल्यासाठी मैदानाच्या आतमध्ये हो या ठिकाणी स्लॉट मध्ये चेंडू आहे. चेंडू मात्र सीमा पार होतो या दीर्घ दर्शनामध्ये आणि इथे मात्र खरोखर काय चर्चा देखील होते या ठिकाणी साहिल आणि मात्र या मैदानाच्या आतमध्ये गॉडफादर म्हणजे त्याचे वडील देखील याच मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय. काय भाग्य आहे काय कौतुकास्पदाची चर्चा होणार या मैदानामध्ये खरोखर म्हणजे जे आत्तापर्यंत आपण आजपर्यंत पाहिलं नाही आज आजच्या मैदानामध्ये आणि हे बेलगी गावामध्ये आज पाहणार आहोत. गॉडफादर आणि साहिल मैदानाच्या आतमध्ये आपण मैदानात पाहतोय आणि हे सांगतात खरोखर एक गुरुदर्शनच आहे या ठिकाणी रामबाण देण्याचं काम आणि इथे मात्र त्या साहिलला घडवताना आज प्रत्यक्षात या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. खरोखर सुंदर क्षण आज या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुरेख पद्धतीचा खेळ रंगतोय या ठिकाणी. काय फिटनेस आहे वडिलांचा आणि खरोखर सुंदर पद्धतीने हा खेळ चाललाय. मैदानाच्या आतमध्ये धाव फरक पाहिला तर खरोखर 19 मध्ये जाऊन पोहोचलंय. निवेळी गावचा आज डावखुरा नाही तर अष्टपैलू आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय वडील आणि सुपुत्र साहिल.
भाग्य लाभले आज या ठिकाणी या परशुरामाच्या परस्पर्शाने पावन भूमीमध्ये खूप आश्चर्य होता. या ठिकाणी मात्र पाहतो आपण विकेट मिळतोय कॉटन बॉलच्या माध्यमातून. सोबत पाहतो तो विकेट गेलेला प्रथमेश मात्र त्याचं कौतुक करावं लागेल. चेंडू टाकला खोलामध्ये आणि इथे मात्र हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्नाच्या नादात विकेट गमावून बसतोय. परंतु या ठिकाणी कौतुक करायला प्रथमेशाचं कॉटन बॉलच्या माध्यमातून विकेट मध्ये सुपर हातामध्ये जाऊन बसला आणि परतावं लागतंय. बॅक टू डगाव उठला साईल तंबूच्या आश्रयामध्ये. धावसंख्या 19 वरतीच विसावलेली आहे. परंतु पाहिलं तर खरोखर साईल याचं कौतुक करावं लागेल. इथे मात्र साईलने मात्र वैयक्तिक कोट्यामध्ये आपण जर पाहिलं तर इथे 17 धावांवरती तो आउट होतो. परंतु चांगलं आपल्या टीमसाठी मार्गदर्शन आणि योगदान करून तो परततोय. कौतुकास्पद आहे. परंतु त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र विलास. वेगवान गोलंदाजी फुंकर मारत मात्र चेंडू यष्टीच्या हातामध्ये जाऊन विसावतो. परंतु इथे मात्र धाव चेंडूची सांगता होते. या ठिकाणी पाहिलं तर निश्चितच पहिला सामना निवेडी वत्सीच महापुरुष भंडारवाडी ह्यामध्ये काय चेंडू टाकलाय, काय चेंडूची सांगता होते. या ठिकाणी वेगवान गोलंदाजीमध्ये पाहता आपण प्रथमेशला मात्र या ठिकाणी पहिले सुरेख गोलंदाजी केली. परंतु या ठिकाणी एक धाव मात्र निश्चित दिली आणि एका धावाने जर पाहिलं तर खरोखर धावसंख्या 20 मध्ये जाऊन पोहोचले. तिसरं षटक प्रगती चालू असताना निवेले गावचा आता फलंदाज विभाज मात्र आणि पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये शैलेश पाणीचा हे स्वीट घेऊन पाणी हे भूषण त्याला लागलं वाटतं ना. पाणी बँडेज नाही ना. एकदा बॉटल घेऊन तर तुम्ही गेलो पाणी घेऊन बँडेज बॉल चेंडू किती झाले. एक चेंडू असेल ना. हा एक चेंडू आहे. ओके जर पाणी घेऊन जायचं फास्ट करायचं तिथे थोडं औपचारिक थोडस अडथळा आहे कारण थोडस हाताला काहीतरी लागलेलं आहे. ते थोडी काळजी घ्या. हजार 25 मध्ये पर्व 11व बेल्जी चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेच्या आयोजक सर्व आपण पाहतो. सर्व जीवाभावाचे मित्र आपले चितून सर्व मंगेश सर असो सर्व त्यांचे शिलेदार यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली जाते. आणि इथे मात्र युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह सौरभ सर आज देखील आता उपस्थित आहेत. मैदानाच्या आतमध्ये खूप सारे काही घडले. परंतु या ठिकाणी 30 षटक क्रमांकाला शेवटचा चेंडू लॉक केला हवेमध्ये. लॉलेस मध्ये चेंडू पडतोय का परंतु पाहायचं हेच असं चेंडू वरती धावत जायत असताना प्रथमेशला मात्र इथे मात्र कोणती सांगता होत नाही. परंतु इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव होते. परंतु या ठिकाणी जर्सी क्रमांकाचा 1 क्रमांकाचा हा विभाग मात्र नॉन स्ट्राईक पर्यंत पोहोचलेला. तिथून मात्र परत तो रिटर्न आहे. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी काही गडबडीचा खेळ चालू असतो. परंतु तिथे सरांना सांगतात येते की हा रन होता, हा रन आपल्याला घ्यायचा होता, हा रन खूप महत्वाचा आहे. एक धाव सुद्धा तुमच्या कष्टाची इथे आहे ती सुद्धा ती गेली जाणार. आणि हा तुमचा ही धाव मात्र तुम्हाला खूप महत्वपूर्ण ज्यावेळी अंतिम क्षेत्राच्या टप्प्यापर्यंत जाणार ती धाव तुम्हाला खूप आठवणीत राहणार आहे. आणि इथे मात्र त्या गोलंदाजांनी मात्र एकच धाव मात्र प्रथमेश मात्र या तिसरं षटक क्रमांक मात्र इथे संपलंय. आणि 30 षटकांत धावसंख्या जर आपण पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये आपण ऑनवर्ड वरती 21 वरती पाहतोय. आपण सुंदर पद्धतीचं या ठिकाणी गुणलेखक अक्षयच्या माध्यमातून आपण पाहतोय. सॅब्युलरी दर्जेदार या ठिकाणी आपल्यावर ज्या ठिकाणी करत असताना पाहतोय आपण निश्चिताचा गोलंदाज ट्रॅक वरती आपण यशरक्षक होता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाज नेम
शरद त्याला आज गोलंदाजच्या आतमध्ये पाहतो आणि वर्षांनी तीच पाहतो आपण की 45 प्लस या मैदानाच्या आतमध्ये खेळ खेळण्याच्या एक उमेद आहे आणि खरं क्रिकेटच्या मैदानाच्या वरती वय बघत जात धावचीच्या स्वरूपात आपण पाहिलं तर शैलेश सर मैदानाच्या बाहेर इथं पडताना दिसत आहेत आणि इथे मात्र थोडीशी घाई केली विपास याने मात्र स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये आपण जर पाहिलं तर शैलेश सरांना मात्र भागतो तंबूच्या आश्रयाचा रस्ता दाखवताना जातात आणि त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पहिलेच बोलला पहिलेच रन लागला. हा रवी लागत नाही त्याला शब्बीर शब्बीर भाई मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसते खरोखर आता त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे परंतु धावफलक थोडंसं पुढे सरकावा लागणार आहे धावसंख्या 21 वरती स्थिरावली आहे आणि इथे मात्र शब्बीरचं आपण म्हटलं तर खरोखर कौतुक करावं लागेल याचं नाव लौकिक या मैदानावरती खूप वेळेचा अनुभव या मैदानाच्या पाठीशी आहे परंतु पाहायचं आता मात्र या षटकामध्ये अजून 5 चेंडू शिल्लक आहेत या 5 चेंडूमध्ये धावांचा लोट आपण पाहिलं तर इथं ओक पाहायला मिळणार आहे हे निश्चित पाहणार आहोत परंतु स्ट्राईक मात्र आता पाहिलं तर छोटा देहाचा फलंदाज विपास यांच्याकडे आहे परंतु हा विपास मात्र आपल्या संघासाठी वैयक्तिक कोणासाठी किती धावा जमवू शकतात या ठिकाणी पाहिलं तर स्टेप आउट झाले होते चेंडू हवेमध्ये आहे लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक आहे परंतु त्या ठिकाणी पाहिलं तर लॉंग ऑफच्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने हा झेल टिपलाय कॅच कुठे पकडलं योगेंद्र मात्र याने कॅच पकडलाय सुंदर पद्धतीने हा विभागाने हा मात्र टोलवला होता परंतु तिथे मात्र एलिव्हेशन थोडीशी ताकद कमी पडली आणि इथे मात्र या ठिकाणी मात्र आपण शैलेश सरांना रनआउटच्या स्वरूपात बाद करत असताना त्यानंतर स्वतः विकेट मात्र गमावून बसतोय इथे मात्र थोडीशी आपण जबाबदारी सारखं आपण खेळल्याची या ठिकाणी आपण पहिले तर थोडीशी घाई करून मैदानाच्या बाहेर पडतो त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रसादला मात्र जावं लागतं किल्ला लावावं लागणार आहे इथे धावसंख्या तुम्हाला बनवावं लागणार आहे संत माई या ठिकाणी आपण पाहतोय खरोखर सामना रंगला परफेक्ट आपण गोलंदाजीच्या मार्फत शरद त्यांना पाहतोय बॅक टू बॅक मात्र 2 विकेट मात्र मिळवून दिल्या त्या ठिकाणी आणि स्वतःच्या फलंदाजीमध्ये पहिली विकेट मात्र या ठिकाणी मिळवली परंतु आता मात्र इथे त्यांच्याच गोलंदाजीच्या मार्फत आपण तिसरा हा विकेट त्यांच्या वैयक्तिक कोट्यासाठी आणि सांघिक मात्र चौथं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये शरद यांना पाहतोय विकास सर त्यांचं आगमन होतं या मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर या ठिकाणी लाऊड अपील करतात इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात आपण नाही पद्धत किपिंग मात्र या ठिकाणी केले सुंदर पद्धतीने मात्र या ठिकाणी किपिंग करताना पाहतोय आणि इथे मात्र पंचाने हात दगाड्यावर केलेत आणि इथे मात्र ती विकेट मिळते आणि ही विकेट मात्र शरद यांच्या अकाउंट मध्ये जमा होते कारण की ते 3 विकेट घेतल्यात परंतु ते किपिंगच्या माध्यमातून असू दे किंवा धावचीच्या स्वरूपात असू दे परंतु या ठिकाणी पहिलं तर 3 विकेट बॅक टू बॅक 3 चेंडू मध्ये काय परिवर्तन गोलंदाजीच्या मार्फतून पाहतोय शरद या ठिकाणी शरद यांचं कौतुक करावं लागेल या ठिकाणी खरोखरच धावसंख्यांचा ओक आहे तो फक्त 21 वरती झाल्यात 3 चेंडू फेकल्यानंतर एकही धावसंख्या नाही मनामध्ये काहूर माजला असणार इथे मात्र थोडासा आपण संकटीच्या दरेमध्ये हा संघ सापडतोय कारण की इथे मात्र पाहतोय तो धावसंख्या जर पुढे मात्र सरसावत नाहीये आता इथे मॅच मध्ये कॉमेंट अरे वा मॅच मध्ये कॉमेंट आपण आणि मात्र त्या ठिकाणून पाहिलं तर विकेट मात्र सोडला होता तिथून मात्र शब्बीरने मात्र थोडेसे कष्ट केले ही धाव मात्र शब्बीर यांच्या कष्टामुळे धाव आलेली आहे परंतु आता शब्बीरने स्ट्राईक मध्ये घेतले हे पाहायचं आता 2 चेंडू आपल्यामध्ये फेस करायचे या 2 चेंडूवरती तुम्हाला धावसंख्या एखादा मोठा फटका घ्यावा लागणार आहे कारण की धावसंख्या 22 मध्ये स्थिरावली हो या ठिकाणी काय पाहतोय पण सुरेख गोलंदाजीच्या मार्फत शरद मात्र आता 26च्या स्वरूपात हा विकेट मिळतोय 4 विकेट मात्र या षटकामध्ये मात्र पटकवले आहेत तो माझा गोलंदाज आहे शरद आणि ते मात्र शब्बीरला मात्र इथे निराश होऊन माघारी परतावं लागते तंबूच्या आश्रयाला छोटा देहाचा खिलाडी मैदानाच्या आतमध्ये सुमितला मात्र जाताना पाहतोय युवा खिलाडी नौका खिलाडी खरोखर चर्चा मात्र 45 11 जर्सी क्रमांक रोहित मात्र हिट अँड फिट होय 5 झाले 5 1 रन 22 आहे का तो
5 मात्र चेंडू फेकून झाले. परत शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी या मैदानाच्या आतमध्ये सुमितला पाहतोय. छोटा देहाचा फलंदाज राईट इन द स्लॉट मध्ये पाहायचं. या चेंडूची मात्र फेकिंग स्पीड स्लोअर डिलिव्हरी करतात, परंतु इथे मात्र फलंदाज चुकवत आहेत. तीच गोलंदाजी आहे, त्याच पद्धतीने चेंडू हवेमध्ये बराच काळ आहे. उंची कमी आहे, लांबी देखील कमी आहे, परंतु एक धाव मात्र घेण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या धावण्याच्या नादामध्ये धावचीचे स्वरूप होत आहे का पाहायचा. येस ऍब्सोल्युटली नाही. ते मात्र या ठिकाणी पाहिलं तर फलंदाज सेफ झोन मध्ये पोहोचलाय, परंतु 2 धावा मात्र या चेंडूवरती निघाल्या आहेत. आणि या 2 धावांची धावसंख्या जर आपण जाऊन पाहिली तर 24 वर जाऊन पोहोचले आणि 25 धावांची गरज, म्हणजे 24 चेंडू 25 धावांची गरज आहे. असा हा खेळ या पहिल्या अंतिम दिवसामधला पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या सामन्यामध्ये हा होतोय. आणि इथे मात्र कहर काहूर माजवलंय शरद याने. सुरेख गोलंदाजी देखणी इथं दीप गोलंदाजी आपण पाहिलं त्या मैदानाच्या आतमध्ये. सुरेख एक्सपिरियन्स नावाखाली पहिला अनुभव आहे या क्षेत्रामध्ये. राजापूर तालुक्यामध्ये पहिला तर अनुभव यांच्या मनाशी खूप दाटी भरलाय. आणि इथे मात्र त्यांनी 3 धावा मात्र खर्च केल्यात या ठिकाणी. आणि इथे मात्र प्रत्येक फलंदाजाला या ठिकाणी बीट करून सोडले. धावसंख्या 24 वर्षांनी जिंकण्याचं लक्ष आहे ते 25 ठेवले. निश्चित आजच्या या मॅच मधला जर आपण पाहिलं तर प्रत्यक्षात या मॅच मध्ये सर्वाधिक ही आपल्या टेनिस हा वर्ल्ड कप मिळायला हरकत नाही, कारण की इतके अनेक 11 वर्ष प्रतिदीर्घ या सेवेमध्ये सर्व बेलगी गावचे आपण सर्व सुपुत्र, सर्व सिलेदार, सर्व कमिटी सदस्य आदित्य आपण पाहतो त्या मैदानाच्या आतमध्ये सर्वांनी पुरेपूर मेहनत केली. चेतन नांगले सर असो, भूषण नांगले सर असो, किरण नांगले सर असो, गणेश वारिसे असो, विकास वारिसे, मंगेश वारिसे, शिवेदार यांच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली गेली आहे. आणि इथे मात्र निशू घोटणकर देखील यांची उपस्थिती देखील या मैदानाच्या आतमध्ये लाभलेली आहे. आणि या व्यासपीठावरती भरभरून यांचा प्रतिसाद लाभत आहे. आणि यांचं मनपूर्वक सर्व शिलेदारांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आजच्या मॅचला पंच देखील म्हणून मुज्जवर सर आणि माया दळवी सर, गुणलेखक तेजस सर, कालच्या मॅच दिवसापासून पहिले तेजस सर असो, अक्षय नांगले आणि सौरभ ठोकरे सर. परंतु आजच्या या मॅच मध्ये जी महत्वपूर्ण जी योगदान लाभलेत साऊंड सिस्टमच्या माध्यमातून पाहिले तर राज सर आणि संदीप ठोकरे सर यांनीही या स्पर्धेसाठी साऊंड सिस्टम देखील दिलेली आहे. यांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. 2 दिवस आपण जर पाहिलं तर निश्चित ते लाईट देखील थोडासा अडथळा होता, परंतु या ठिकाणी जनरेटरची जी आपल्याला सुविधा करून दिलेली आहे ते जग्गूदादा पड्याळ यांचा देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. ज्यांनी मैदान या ठिकाणी उपलब्ध करून दिले डॉक्टर गोखले सर, डॉक्टर गोखले, दिवाकर परकर सर, विभास परकर सर, राजेंद्र परकर सर, विवेक शिरवटकर सर आणि बेनगी गावचे सर्व ग्रामस्थ यांनी हे या ठिकाणी फार मेहनत करून आणि या मैदानाची पाहिलं तर खूप पूर्वक या ठिकाणी जे नेतृत्व जे गाव बनवलंय यासाठी सर्वांचे मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. यासाठी मंडप देखील आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहे. ते संतोष दादा वारिशे यांच्या माध्यमातून हे मंडप बनवलं गेलंय, सुरेख पद्धतीने मंडप बनवलं गेलंय. यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जी लाईटची सुविधा करून दिली होती आपले विवेक शिरवटकर सर यांचे देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. जी लाईट साठी जी लाईन ते बघतायत जे आपले सचिन घाडी सर यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेमध्ये अख्खी पूर्ण टुर्नामेंट मध्ये जे ज्यांनी बॅनर जे बनवले ते सुमित जाधव सर हे मुंबईवरून बिलॉंग करतात. इथून त्यांनी प्रत्येक बॅनरवरती जे त्याचे सूक्ष्म आणि चंद्रनेचे आपण पाहिलं तर त्या डिझाईन बनवलं त्यावरती पूर्णचे नावलौकिक जे केलेले आहे ते पूर्णस्तव ते सुमित जाधव यांच्या माध्यमातून आपण ते पाठवले बनवून मुंबईवरून खास पाठवले येते. आणि लाईट संपूर्ण माध्यमातून जे आपण कार्यक्रमामध्ये जे यूज करतोय ते समीर नागले यांच्या माध्यमातून ते दिली गेली आहे. यांचं देखील मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय. आणि या मैदानामध्ये ज्यांचं श्रेय लाभलंय, ज्यांनी आपण पार या मैदानामध्ये खरोखर अविरत मेहनत घेतली त्या मैदानामध्ये जे ग्रास आपण जे पाहिलं तर खरोखर ते साफसफाई केली, म्हणजे खूप थोडेसे अडथळा होता या मैदानामध्ये. त्या मैदानामध्ये मशीन मारण्याचं काम केलंय ते रत्नदीप वारिक, मनोज पारिक, संतोष परकर, वैभव नागले, अभिनय वारिक, तनिष नागले आणि विराज नागले वारीचे आणि प्रथमतः त्याचप्रमाणे किरण नागले देखील तिथे होते. परंतु या सर्वांचं श्रेय आहे या मैदानावरती, कारण की ज्यांनी ही मेहनत केली, अविरत मेहनत करून अहोरात्र दिवस करून आणि ही स्पर्धेमध्ये ग्राउंड ओपन
हे स्वच्छ करून देऊन हे उपस्थित करून दिलं, त्या सर्वांचं मी मनपूर्वक बेलगी गावाच्या ग्रामस्थाकडून या कमिटीकडून मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि त्या स्पर्धेसाठी टेनिस विश्वामध्ये आपण टेनिसचा जो चेंडू आहे अप्रतिम म्हणजे दर्जेदार पद्धतीने हा चेंडू बनवला आणि आपण या स्पर्धेसाठी वापरला जातोय. त्याचे हे जे चेंडू दिलेत अंकित नागले, अमोल पारिक, रोशन वारिसे आणि श्रेयस नागले हे खास करून मुंबईवरून यासाठी हे चेंडू मात्र डायरेक्ट पाठवले गेले, परंतु या मुंबईवरून खास करून ते जे वस्तू ज्यावेळी इथपर्यंत पोहोचवल्या गेल्या आहेत यांच्या माध्यमातून यांचं मोठं कौतुक करावं लागेल विकास सर. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक क्षणामध्ये आपण ज्यावेळेस जी आपण ज्या अंगावरती आपण जी जबाबदारी घेतो ती जबाबदारी चोख पार पाडली आहे, म्हणून यांचं खास या ठिकाणी यांची मोठी मेजवानी या ठिकाणी कौतुक करावं लागेल. यांचं मनपूर्वक आपल्या बेलगी गावामधून या कमिटीच्या ग्रामस्थांकडून मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. येऊया आपण थोड्याच वेळात सर मैदानाच्या आतमध्ये पहिलाच सामना दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते आणि इथे मात्र पूर्ण मात्र केलाय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, थोडासा अडथळा आहे, परंतु एक धाव मात्र पुनस्त घेतले. या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी पाहतो थोडासा अडथळा असल्यामुळे या ठिकाणी पाहतोय मोठा या ठिकाणी चौकार होतोय पहिल्या चेंडूवरती. प्रहार धावसंख्या या ठिकाणी पाठलाग मात्र 25 धावांचा करायचा आहे आणि 25 धावांचा पाठलाग करत असताना थोडंसं या ठिकाणी असं गचाळ क्षेत्ररक्षण चालणार नाहीये. या ठिकाणी तुम्हाला धावा रोखाव्या लागतील निश्चित. नक्की झाली बघा. MCC हा संघ सुद्धा केला नाहीये की गेल्या वर्षी जी बेलगी चॅम्पियन ट्रॉफी पर्व पहिलं झालं त्या पर्वाचा हा उपविजेता संघ आहे, त्यामुळे त्या संघाला सुद्धा तेवढं कमी समजून चालणार नाहीये. त्यांच्याकडे क्षमता नक्कीच आहे, परंतु महापुरुष भंडारवाडी या संघाने इथे आपल्या घामाचा एक थेंब इथे गाळलेला आहे. या मैदानाची त्यांना पुरेपूर जाणीव आहे आणि ती जाणीव असणं सुद्धा तितकंच महत्वपूर्ण ठरलं. विभागाने सुंदर चेंडू लागला होता, परंतु प्रसाद पारकर थोडस चेंडूवर लक्ष कमी पडतंय आणि ते कमी पडलेलं लक्ष बिपिन गेल्या वर्षी सुद्धा अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती बिपिन आणि विभागाला हवांतर स्वरूपात चेंडू येतो. नवा जागी आपले हात उंचावतात, धाव संख्या इकडे वाढते, धाव संख्या जाऊन पोचते 5 बिनबाद पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंग मध्ये 24 धावा धावपळका लागलेल्या आहेत. त्या फलंदाजी या संघाने जिंकण्यासाठी 25 धावांचं आव्हान असेल तर देखील काय सुंदर शॉट अत्तर त्या ठिकाणी आहेत, परंतु चेंडूचा सरळ सीमा रेषेपार विभाचा गोलंदाज सुंदर आहे, परंतु आज त्याची झोप पूर्ण झालेली नाही आहे. तुम्ही बघितलं असाल तर त्यांची पावलं मंद गतीने पडताना दिसत आहेत. या ठिकाणी त्यांच्या जो वेगाचा धारदार वेगाचा हा गोलंदाज युवा गोलंदाज याच्यामध्ये क्षमता नक्कीच आहे, परंतु क्षमता असणं आणि ते सिद्ध करणं तितकंच कठीण बनतंय आणि युवा असे पण चेंडू सोडायचं काम करतायत. शैलेश पारकर यासारखा त्यांनी फलंदाज रनआउट केला होता आपल्या संघासाठी. असेच चेंडू टाकावं लागतील युवा संघ पॉईंटच्या दिशेने चेंडूला दिशा दिलेल्या बिपिन आणि धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 बिनबाद 12 पहिलं शतक प्रगती गटावर. तर काय वाटतं की या ठिकाणी अशा फटकेबाजीची गरज नसेल आणि बिपिनला साथ देईल तो विशेष बघूया लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. ते मैदानामध्ये आपल्या गोलंदाजीनुसार विकास इथे बदल करतोय. सूर्यग्रहण धावतात तर ते धावण्याची पद्धत सुद्धा बघा, आज मरतो की उद्या मरतो. बेलगी संघाला ध्येय वाढवावं लागेल, मनोधैर्य वाढवावं लागेल, हे त्यांचं होम ग्राउंड आहे. त्यामुळे तुम्हाला पाहायला मिळतील डीप पॉइंटला साहिल सरकार ते आता जेव्हा पुढे येतात त्यानंतर पुन्हा एकदा वाईट चेंडू विकास पारकर या षटकामध्ये हा धावा मोजणार का? धावसंख्या लागलेली धावफलकावर 13 धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी आव्हान असेल ते 25 धावांचं. साईड चेंज केली जाते. राईट अप ओव्हर द विकेट मारायच्या ऐवजी राईट अप राऊंड विकेट मारा करताना विभाग आता पाहायला मिळेल आपल्याला. सुंदर लेग साईडच्या दिशेने चेंडू काढलेला आहे. सुमित चेंडू खाली जाण्यापूर्वी 2 धावा तरी सहज पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांवर विशेष याला समाधान मानावं लागेल. त्या मॅच मध्ये जे आणलं होतं ते शेवटचं षटक ज्या गोलंदाजीने टाकलं होतं त्याचं नाव असेल शरद. काय गोलंदाजी केली आहे शेवटच्या अखेरच्या षटकामध्ये. पण अतिशय सुरेख गोलंदाजी केलेला आपल्या संघाला या गोलंदाजीने आणलंय. सुरेख लगाचला चेंडू लगावलेला सुरेख चेंडू अडवण्यापूर्वी 1 धाव घेण्यापासून काय रोखू शकलेला. धावसंख्या 1 नंबर पडतोय. धावसंख्या धाव पोचते 14.
साहिल पारकर खूप निराश झालेला आहे. सकाळी आम्ही पाहिलंय त्यांना की सकाळी 7 वाजता आपले एक एक प्लेअर रंगवरून ते जमा करत होते. धावसंख्या झालेल्या 16. इथे हर्ष उलागले अतिशय सुरेख कामगिरी बजावतात. बस त्यांचा चेंडू सामना करेल तो बिपिन. ओ हलकेच कटवलेला आहे चेंडू. शैलेश बरोबर चेंडू अडवतात आणि धावसंख्या झालेला 17. तर बरोबर पंचांचा षटक संपल्याचा इशारा होतो. एका षटकाच्या अखेरीस एमसीसी निघेल या संघाची धावसंख्या होते 17. कुठल्या संघासाठी खतरा असेल? एमसीसी निघेल या संघाला आता धावसंख्या आवश्यक असेल ते 18 चेंडू आणि 8 धावा. वैयक्तिक महिलांनी संघाचं दुसरं षटक घेऊन येताना पाहतोय आपण तो शब्बीर काचू. युवासाठी काही मॅच मध्ये ठेवलेलंच नाहीये. आता कमरेवर हात घेऊन काय होणार नाहीये. हा सामना जर सुरू करायचा होता तर पंचाचा लोसाच्यावर तो शब्बीर दिशा विसरतोय. धावसंख्येत धावून काढलेली एक आली नव्हती एक म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचत 19. फ्री हिट असणार आहे. विश्वेश अतिशय संत गतीने चेंडू सोडलेला आहे. तितका त्याला सन्मान दिलेला आहे. आणि पारकर चेंडू अडवतात पण धावसंख्या होतो 20. विपुलाने लेग साईडच्या दिशेने चेंडू दिला आहे. हा चेंडू जाईल सीमारेषे पार 6 धावांसाठी. पण हा सामना एमसीसी संघाने जिंकलेला आहे. विजेत्या संघाचे अभिनंदन. त्याचबरोबर महापुरुष भंडारा संघ सुद्धा पुढे दाखल झाला होता आणि त्याने आपला खेळ दाखवलेला आहे. या संघाचे सुद्धा मी घोरडेचे युवा क्रिकेट संघ बेलगी नागलवाडी यांच्यातर्फे खूप खूप आभार मानतो. त्यानंतर यानंतर होणारा सामना असेल तो गावडवाडी विरुद्ध भाटेवाडी या 2 संघांमध्ये. बघूया हे 2 संघ कधी भिडणार. गावडवाडी या संघाला विनंती असेल की तुम्ही आपली बॅटिंग इथे आणून द्यायची आहे.